हॅलो, हाय, नमस्कार. श्री व्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालो एक वेगळा एक्सपिरियन्स करायला. तर आता वाजलेत सकाळचे 8 आणि आम्ही आता निघालो केळव्यामधून जायला एक मोठा असा प्रवास पार करायला निघालो आहे. ज्या प्रवासामध्ये आम्हाला लागणार आहे 4 ते 5 दिवस. सो हा प्रवास म्हणजे काय, कुठूनचा, ते नक्की मी सांगणारच आहे पुढे. तर तुम्ही हा व्लॉग लास्टपर्यंत बघत राहा. सो आता मी निघालो आहे केळव्यावरून. जसं मी तुम्हाला सांगितलं, केळव्यावरून निघाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे गंगेश्वरमला. कदाचित तुम्ही ऐकलं असेल हे नाव, जे गुजरातमध्ये आहे. तर आम्ही खूप मोठासा प्रवास करणार आहेत. गुजरातमधले बरेच ठिकाण म्हणजे देवदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याही ठिकाणी जाऊन तिथूनचे वेगवेगळे पॉईंट्स फिरणार आहेत. जसं की केळव्यावरून आता आम्ही निघालोय. सो गंगेश्वरम, सोमनाथ, मग नंतर द्वारका, नागेश्वरम, नंतर जाणार आहेत कष्टभंजन हनुमान मंदिर. आणि हा पूर्ण प्रवास आम्ही 2 व्हीलरनी करणार आहेत. सो हेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आम्ही इतके सगळे ठिकाण म्हणजे की 3000 ते 3500 किलोमीटर असा हा प्रवास आम्ही 2 व्हीलरनी करणार आहेत. सो पूर्ण हा व्लॉग बघत राहा आणि ह्याचे जितके पार्ट्स निघतील ते बघत राहा आणि लास्टपर्यंत बघून सांगा तुम्हालाही कसं वाटलं ते. सो आता आम्ही पोचलोय डहाणूपर्यंत. हा रस्ता तुम्ही ओळखतच असतील, डहाणूचा मार्ग हा. त्यानंतर आम्ही डहाणूवरून असं गुजरातमधून जाणार आहेत गंगेश्वरमला पहिला. सो तुम्ही पुढे बघत राहा. आणि आम्ही निघताना खूप बडबड ऐकून निघालोय. बरेच लोकांनी आम्हाला टोकलंय की एवढ्या लांब आणि तेही स्कूटीने. तर आम्ही जरा कान आमचे गरम करून निघालोय. सगळ्यांनी बडबड केलेली आहे आणि ती बडबड ऐकून निघालोय एक वेगळा एक्सपिरियन्स करायला. कदाचित तुम्हालाही वाटत असेल असं कधी की खूप लांब असं बाईकनी फिरायला जायला पाहिजे, नाहीतर 2 व्हीलरनी. हां, आणि जे बोलतात ना निसर्गप्रेमी असतात त्यांना खूप आवडतं 2 व्हीलरनी फिरायला. कारण त्या रस्त्यामध्ये खूप काही वेगवेगळे नवीन काही बघायला भेटतं. खूप छान असे सीन, छान असे व्ह्यूज बघायला भेटतात. म्हणून ते जास्तीत जास्त प्रिफर करतात की 2 व्हीलरनी फिरायचं. सो आम्हा दोघांनाही आवड आहे या सगळ्या गोष्टींची. तर आम्ही जास्तीत जास्त असे बाईकनीच फिरत असतो. तर आम्ही आता निघालोय 2 व्हीलरनी. सो पुढे बघा पुढचा प्रवास कसा जातोय. आता गुजरातमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. आम्ही पहिल्यांदा चाललोय एक एवढ्या मोठ्या वेगळ्या एक्सपिरियन्स करायला, जे एवढ्या लांब चाललोय 2 व्हीलरनी. सो हा आमच्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि देवाचं नाव घेऊन निघालोय. पुढचे दिवस चांगलेच जायला पाहिजेत आणि पुढचे दिवस कसे जातील आणि काय होईल, काय काय बघायला भेटेल आणि काय काय फेस करावं लागेल हे नक्की माझ्याबरोबर लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कोणती गोष्ट आवडली ती नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा. सो आता आलेलं आहे दमण. आम्ही दमणपर्यंत पोचलोय. आम्ही निघालेलो केळव्यातून 8 वाजता. तेव्हा आम्ही मॅप लावलेलं. केळवा आणि गंगेश्वरममधलं डिस्टन्स होतं 13.5 तासाचं, म्हणजेच की 560 किलोमीटर असं हे डिस्टन्स होतं. आणि काय माहिती आता 13.5 तास लागत आहेत का त्याहून जास्त टाईम जाईल, कारण हे कंटिन्यूली गेलं तर आहे तर 13.5 तास लागतात. आणि थांबत गेल्यानंतर माहीत नाही आपल्याला किती वेळ जाणार आहे आणि किती काय होणार आहे पुढे जाऊन. तर बघत राहा माझ्याबरोबर कंटिन्यू की पुढे काय होतंय.
दुपारचे वाजलेत 2 आणि आम्हाला टच व्हायचं आहे हजीराला. हजीरावरून रोरो आहे 4 वाजताची, म्हणजे हजीरा हे सुरतमध्ये येतं. त्या हजीरेला जाऊन, म्हणजे सुरतमध्ये हजीराला जाऊन आम्हाला रोरो पकडायची आहे 4 वाजताची. आणि इथे वाजले 2 आणि आम्ही फटाफट निघालो आहे. आता इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे. सो बघू, आता जेवलोही नाही आहेत आम्ही, कारण आम्हाला 4च्या आधी तिथे टच व्हायचं आहे. कारण आम्ही बुकिंग पण नव्हती केलेली तिकीटची, आम्हाला जास्त आयडिया नव्हती. आम्ही विचारून मग आता तिथे जाऊन तिकीट काढू. तर ही आहे तापी नदी आणि आपल्याला तापी नदीचं दर्शन होत आहे. आणि आता आपण लवकरच पोचणार आहेत. सो बस वेळेवर पोचायला पाहिजेत तिथे. आणि हे आहे अंबानीचं रिलायन्स. सो खूप मोठं असं इथे एम्पायर उभं केलेलं आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता. खूप मोठं म्हणजे खूपच अवाढव्य असं, कितीतरी एकरमध्ये हे फॅक्टरीज बनवलेल्या होत्या. लिटरली 10 ते 15 मिनटं या फॅक्टरीजच बघतोय आम्ही. एवढ्या साऱ्या फॅक्टरीज होत्या तिथे, बापरे. पूर्ण रिलायन्सवाल्यांनी तिथे खूप मोठी अशी जागा घेऊन फॅक्टरीज उभ्या केल्या होत्या. लिटरली आम्ही 10 ते 15 मिनटं तेच बघत होतो आणि संपायचं नाव नव्हतं घेत. सो आता आम्ही पोचणार आहे हजीराला. हे समोर दिसतंय ते हजीरा आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे लेफ्ट साईडला. सो इथे थांबून आता तिकीट काढावं लागेल आपल्याला, त्याशिवाय मध्ये एंट्री देणार नाही. आणि आपण टायमात पोचलोय, कारण अर्धा तास पहिलाच पोचलोय, नाहीतर मग हे तिकीट काउंटर पण बंद झालं असतं. सो थँक्स गॉड की आपण लवकर पोचलो आणि तिकीट काढून झालंय. सो हे आहे तिकीट आणि आता आम्ही मध्ये जातोय आणि हे बेल्ट दिलेत घालायला, त्याशिवाय एंट्री नाही.
आता आपण चाललोय बोटीच्या आत आणि ही खूप मोठी अशी बोट आहे. सो ही आता हजिरा टू घोघा जाणार आणि मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं, घोघा. सो ही घोघाला जाणार आहे आणि मध्ये गेलो तर पाहिलं तर इथे सगळे ट्रक भरलेले होते, कित्येक तरी ट्रक. ही ट्रक पार्किंगसाठी जागा होती आणि आम्ही पहिल्यांदा ह्याच्यामधून चाललेलो. सो आम्हाला माहिती नव्हतं आम्ही चाललो आहे आणि आम्हाला कळत नव्हतं की बाईक पार्किंगचं आहे कुठे नक्की. सो इथे तर सगळे ट्रकच दिसत आहेत. सो बघू आता बाईक पार्किंग कुठे आहे. ह्या दादांनी सांगितलं की बाईक पार्किंग वरती आहे आणि आता आम्ही परत टर्न घेतो आणि वरच्या साईडला चाललो आहे. सो इथे सगळ्या ट्रकमध्ये कांदे बटाटे हे सगळे भरलेले होते आणि हे ट्रान्सफर होत होते इथून. तर तुम्ही बघू शकतात कित्येक तरी ट्रक ह्याच्यामध्ये बोटीत मावलेल्या आणि घेऊन जात होते घोघाला. आणि आता आम्ही चाललोय फर्स्ट फ्लोअरला जिथे बाईक पार्किंगसाठी आहे. हे आहे बोटीचं फर्स्ट फ्लोअर जिथे बाईक पार्क करायला दिले. हजिरातून रोरू निघाली आहे आणि चाललोय आता घोघाला. हे आहे रोरोचं सेकंड फ्लोअर आणि इथे बसायची सोय दिली आहे आणि इथे मूवी पण चालू होते टीव्हीवरती. AC पण चालू होता. तर इथे येऊन आम्ही शांतपणे छानपणे बसलो आणि त्यानंतर थोडा वरचा व्ह्यू बघायला गेलो. थोड्या वेळ वरती जाऊन उभे राहिलो आणि इथून खूप छान असा व्ह्यू दिसत होता. थोडे व्ह्यूचे व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज काढले आणि जरा इथे मजा मस्ती केली, टाइमपास केला.
मजा मस्ती फोटो व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही खूप कंटाळलेलो. इथे येऊन बसलो, विचार करत होतो कधी पोचणार. आणि आजूबाजूला इन्क्वायरी केली, त्यानंतर आम्हाला कळालं की ही बोट पोचायला 4 ते 4.5 तास लागणार. मग अजून आम्ही वैतागलो. सो इथे वाजलेत 9 आणि आम्ही बोट पोचण्याची वाट बघतोय. आणि आता जाऊन इथे बोट पोचली आहे, आम्ही खाली उतरतोय. तर आता झाल्यात 9:30 ते 9:45 वाजता आहेत आणि खाली उतरतोय. घोघा टू गंगेश्वर हे 4 तासावर आहे आणि आमच्याने जितका रस्ता कवर करता येईल तितका आम्ही कवर करायचा ट्राय करतोय. पण आता आम्ही खूप थकलो आहे, कारण 1 तासापासून आम्ही रोरोमधून उतरल्यावर 1 तासापासून आम्ही ट्रॅव्हल करतोय. सो आम्ही आता विचार केला आहे की इथे जे हॉटेल भेटेल तिथे थांबायचं आणि तिथे स्टे करायचं. सो बघू आता इथे कुठे हॉटेल भेटतंय का. आणि रात्रीचा ट्रॅव्हल करणंही बरं नाही. सो पुढे एक हॉटेल दाखवत आहे मॅपमध्ये, तिथे थांबूयात.
सो हे आहे हॉटेल. आम्ही हॉटेलला गाडी पार्क केली आहे. आता इथे स्टे करू आणि झालं 11 11:30 सारखे टायमिंग झालेलं आहे. सो ह्याच्या पुढे आम्ही ट्रॅव्हल करू नाही शकत, म्हणून इथे थांबलो आहे या हॉटेलमध्ये. सो आता जेवू खाऊ, पहिला जाऊन रूम चेक करू. आता हॉटेलची रूम तर भेटली आहे. आता खाऊ पिऊ जरा आणि आता आराम करू, कारण उद्या सकाळी उठून परत एक नवीन जर्नी स्टार्ट करायची आहे. तर पुढचा व्लॉग बघत राहा आमच्याबरोबर की पुढे काय होतं आहे. आणि आजचा दिवस अशा प्रकारे संपला आहे. तर माझा व्लॉग कसा वाटला ते सांगा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. बाय.